नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, आज गणेश जयंती. गणेश जयंती म्हणजे बाप्पांचा जन्मदिवस आणि आपल्या लाडक्या बाप्पांची भक्ती करण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सदैव सगळे लोक तत्पर असतात. तर त्यांचाच उपाय आज मी आपल्याला सांगणार आहे. आज गणेश तत्व आपल्या वातावरणामध्ये 1000 पटीने जास्त प्रचलित असतं. तर त्यासाठी आपण काय करायचं, तर सकाळी लवकर उठून स्नान करून आपण गणपती बाप्पांचा चांगला पंचामृताने अभिषेक करायचा. स्वच्छ गरम पाण्याने त्यांना अंघोळ घालून त्यांना प्रस्थापित करायचं आपल्या मंदिरामध्ये. त्यांना शेंदूर लावायचा, अष्टगंध लावायचा. दुर्वांची आता काय करायचं, दुर्वा दुर्वा आपल्याला माहिती आहे गणपती बाप्पांना सगळ्यात प्रिय आहे दुर्वा. मग 21 दुर्वांची माळ करायची आणि ती आपल्या मुलाच्या हातून किंवा आपण जर मूल छोटं असेल तर आपण स्वतः गणपती बाप्पांच्या चरणी आपण व्हायची किंवा गळ्यात घालायची. आणि गूळ गूळ आणि त्याच्यावर गाईचं तूप ह्याचा नैवेद्य दाखवायचा आणि तिथेच बसून आपण 11 माळी ओम गंग गणपतये नमः ह्या पवित्र मंत्राचा 11 माळी जप करायचा. त्यानंतर दिवसभरात कधीसुद्धा मिळेल तर एकदा किंवा 11 वेळा अथर्वशीर्ष नक्की वाचा. आणि थोड्याशा दुर्वा त्या दुधामध्ये थोडंसं केशर घालायचं आणि त्या केशराच्या पाण्यामध्ये थोड्याशा त्या दुर्वा बुडवायच्या आणि त्या अर्पण करायच्या गणपती बाप्पांना. ह्याच्यामुळे गणपती बाप्पा खूप खुश होतात आणि आपल्याला आपले मनोवांछित फळं मिळण्यास आपल्याला मदत होते. म्हणून हा उपाय नक्की करा. नमस्कार.